नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक जुगाड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ आपण असा आणलेला आहे की तो म्हणजे आपण आज काही पैंजनाचा व्हिडिओ आणलेला आहे. काही पैंजनाचा आज पैंजन आपल्याला क्लिअर साफ करायचे आहेत. बघा किती खराब पैंजन आहेत बघा तुम्ही. बघा काळे कुट्ट झालेले तर किती बघा कसला कलर बसलेली ह्याच्यात माती मळ असं कितीही घाण बसलेली बघा पैंजनामध्ये. बघा ही एक पैंजन, बघा ही दुसरं पैंजन. बघा किती खराब आहे ती कुट्ट झालेले पैंजन आहेत. मग आपल्याला ही कसल्या पद्धतीने आपल्याला साफ करायच्यात हे तुम्हाला आज आपण करून दाखवणार आहे. मग तुम्हाला आपण हे इतके व्यवस्थित करून दाखवणार आहे की तुम्ही बघतच राहता हा पैंजण नवीन आहेत का जुने आहेत त्याच्याबद्दल आपण आता व्हिडिओ आपण सुरुवात करणार आहे. बघा आता सुरुवात आपण अशी करत आहे की बघा सुरुवातीला आपण आलेलो आहे ती म्हणजे गॅसकडे. बघा आता आपण गॅस चिटवून घेऊया. हे बघा आपण आता गॅस चिटवलेला आहे. मग बघा गॅस चिटवलेला आहे. बघा आपण एक स्टीलचं पातेलं मांडलेलं आहे. याच्यावरती पातेलं मांडलेलं आहे. मग आपल्याला बघा आता हे पाणी आहे. बघा हे पाणी आहे. तुम्हाला पिऊन म्हटलं तर दाखवतो आहे का. आपण दुसरं काय वाजत वापरणार नाही काय नाही, एकदम व्यवस्थित. बघा आता हे पाणी आपल्याला बघा एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, अर्धा ते पाऊण तांब्या थोडं. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळी येऊन द्यायची आहे. चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तिथनं मोरा आपण पुढची प्रोसेस आपण करणार आहे. तेव्हा तुम्ही ताईंनो इतका आपण पैंजण नवीन आहे का जुनं आहे हे असं कळणारच नाही. आपण असं करणार आहे त्याच्याबद्दल का नाही, आपण का नाही केमिकल तयार करणार आहे. ह्याच्यामध्ये केमिकल म्हणजे काहीच नाही. तुम्हाला आता मी काय काय टाकतोय हे दावणार बी आहे. आता तुम्हाला वाटत ही पैंजण अशी काय व्यवस्थित आहेत. आपण हे सोनाराकडे जातो. ह्याच्याकरता आपण सोनाराकडे जाऊन काय करतो, ह्याला त्यांच्याकडे रिपेअर करायला देतो. कारण आमची पैंजण लय खराब झाल्या, उजळून दे. मग उजळून देण्यास करता उजळ न करता आपण सोनाराकडे जातो. मग सोनार आपल्याकडनं 400-500 रुपये ह्याचे उजळायचे घेतो. त्यांच्यात कसली माती असते तर त्या मातीमध्ये टाकतात, भट्टी काय असेल त्यांची ती लावतात व्यवस्थित. पण आपण आता ही घरगुती एकदम कसं चकाचक पैंजण करतोय हे तुम्ही बघा. पैंजण असं की तुम्ही म्हणता ना आता पहिलं पैंजण कसं होतं आणि आपण करतोय ती कसं होतंय बघा. मग आता बघा आपण सुरुवात करणार आहे. बघा आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे काही कपडे धुण्याची पावडर निरमा. बघा आपल्याला 1 ते 2.5 चमचा निरमा टाकून घ्यायचा सुरुवातीला. बघा हे निरमा टाकलेला आहे आपण. पाणी आपल्याला एकदम उकळून द्यायचंय पाणी. आता निरमा टाकलेला आहे आपण. आता निरमा उकळल्याच्या नंतर काय करायचंय, बघा आता निरमा टाकलेला आहे आपण. आता आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे बघा. आपण भाजीला याला भजी तळताना वापरतो ना, हे बघा आपल्याला 1 चमचा बरोबर आणि थोडा वरती हे आता हलवत राहायचंय बघा. आपल्याला हे असं हलवून घ्यायचंय आपल्याला. निरमा आणि सोडा टाकल्यामुळं ही उतू जायला लागलं होतं ना. मग याला आपण आता थोडं हलवून घेऊया. हे बघा आता हे आपण हलवलेले बघा. आता हे आपल्याला पैंजण ह्याच्यामध्ये टाकायच्यात बघा. बघा आपण बघा ही पहिलं पैंजण. बघा हे आपण दोन्ही पैंजण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली.
हे बघा आता यांना आपण असं हलवून घेत राहू. वर जाते उतू जाते ना. बघा असे आपल्याला हलवत घ्यायचे ते पहिले. असंच हलवत राहायचं बघा. आपल्याला गॅस कमी करावा लागला ना, ती उतू जात होतं ना. त्याला एकदम गरम पाणी केल्याशिवाय तर याचा कलर चेंज होणार नाही एकदम. बघा आता ह्याला का नाही असंच 10 ते 15 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं एकदम. मग तवा मित्रांनो ताईंनो तुम्ही ही बघत राहा. एक नंबरच पैंजण चकाचक मध्ये होणार आहे ती. तवा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघत राहा. बघा आपली हलवत राहायचं आहे आपल्याला. असं एकदम उकळी येऊन द्यायची ह्याला. व्यवस्थित पद्धतशीर असं गोल हलवत राहायचं बघा. बघा आता पैंजणाचा आपल्या भरपूर कलर बदलायला लागलेला आहे बघा. हे का राहू द्या आणि बी थोडे वेळ म्हणजे 10-15 मिनिटे व्यवस्थित एकदम गरम झाल्याच्या पुढे त्याच्यातली धूळ मळ असले एकदम घामाने याने आपल्या खराब झालेले असतात ना, त्याच्यामुळं याला हलवत राहायचं एकदम असं व्यवस्थित. हे पहा हे एकदम हलवलं ना एकच नंबर पैंजण आता निघणार आहेत बघा. काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त खाता सोडा आणि निरमा, कपडे धुण्याचा निरमा, एवढे 2च वस्तू आपल्याला याच्यामध्ये टाकायच्यात बघा. 2 वस्तूच टाकायच्यात. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता बंद केलेला आहे. बघा आता एकदम मळका निघलेला वाटायला लागलाय बघा. बघा पाण्यातच बदल पडायला लागलेला आहे. थोडी वेळ आपण आणि खालवून घेऊया. आता गॅस तर बंद केलेला आहे. आपण गॅस बंद केलेला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. हे एकच नंबर निघायला लागले पाहिजे. सोनाराकडे जायचं पुन्हा त्यांना 400-500 रुपये खर्च करायचा, हे करण्यापेक्षा आपण घरगुती जुगाड करूया ना. आपल्याला काय सोपी पद्धत आहे. काय निरमा आणि सोडा घ्यायचा आहे फक्त, आणि काय थोडा गॅस जाळायचा आहे. गरम पाणी एकदम केलं व्यवस्थित पद्धतशीर होतंय एकदम, आणि घरगुती आपलं किती क्लिअर होतंय. मग आपण त्याच्याबद्दल आपण घरीच बघा आपण प्रयत्न केलेला आहे बघा. बघा बघा पैंजण बघा आता कशी दिसायला लागले बघा. आता भरपूर हे झालेलं आहे. 10-15 मिनिटं व्हायलेली आहेत आपली. भरपूर बघा किती पाणी कमी झालेलं आहे जळून. मग बघा आता आपल्याला ही खाली उतरून घ्यायचं आहे आपल्याला पातेलं. तेव्हा आपण आता खाली उतरून घेतलेलं आहे. आता ही गॅस थोडा बाजूला सारूया. थोडा मोहर घेतला. आता याला गरम होण्याची आपल्याला भाजण्याची ह्याची शक्यता असते. बघा किती क्लिअर पैंजण निघायला निघलेत बघा. बघा बघा. मग आता आपल्याला त्यांना आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्यांना आपण गार पाण्यात आधी काढून घेऊ. आता आपल्याला वळणार ना मग गरम पाणी ती, त्याच्यामुळे आपल्याला गार पाणी बघा आता ओतून घ्यायचंय. बघा आपल्याला थोडंसं पाणी ओतून गार घेतलेलं आहे. मग आता ओतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला साईडला घेऊया. याच्यातनं काढून पैंजण
एक 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 आता हे परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे. हे दुसरं गरम पाणी असल्यामुळं राडा होते जरा. हे बघा हे दुसरं. तुम्ही बघा आता हे पाणी किती खराब दिसतंय. बघा किती खराब पाणी झालेलं आहे. बघा किती ह्याच्यात घाण निघली असेल. बघा हे पाणी किती पाण्यात गदाळे ह्या. आता आपण ही साईडला ठेवून घेऊया पाणी, म्हणजे आपल्याला बाजाय नको काही नको, आपल्याला सांडाय नको. बघा आता आपण बघा आता ही पैंजण बघा आता किती आपलं मागायचं पैंजण किती खराब होतं हे का, आणि आता किती फरक पडलाय. बघा याला बघा बघा पांढरं शिबरच एकदम निघलं का नाही हे का. मग आता आपल्याला ह्याला दोन्हीला पण मिक्स करून व्यवस्थित ह्याला आपण आता थोडं चोळून घेऊया. थोडं आपल्याला काय करायचं, याला चोळायची पण गरज नाही, पण थोडं आपण चोळून घेऊया. आता आपण ब्रश घेऊ. आता ब्रशने आपण थोडं थोडं साफ करूया. तुम्हाला इथं शेवटी मी दावणार आहे किती क्लिअर निघली ती. आता ते तुम्ही बघितलेलंच आहे की व्यवस्थित दिसतंय एकदम. एकदम हलक्या हाताने ही करायचं, काय लय त्याला नेट पण लावायची गरज नाही आपल्याला. इतके व्यवस्थित निघायला लागलेत का नाही पाहिजे ना, की बोलायचंच काम नाही. बघा एकदम बघा कसं निघले पाहिजे. बघा मग आपल्याला आणि थोडं चोळायचं आहे. आता हे चोळून घेतले ते आपण. आता ह्याला चोळून घेऊ आणि थोडं ह्याला पण चोळून घेऊया. ह्याला टाकले पाण्यात, अहो किती खराब पाणी निघतं ह्याच्यातलं. हे पैंजण टाकलं आपण ह्यात. आता आपण ह्याला पण थोडं चोळून घेऊ. दोन्ही हे आपण चोळून मस्त पैकी घेणार आहे. कुठं कुठं राहिलेलं खराबी असते ना, असे समद मिळवून शेजारी चोळून घ्यायचा बघा ब्रश. याला दात ही असतात ना, किती खराब ब्रश मध्ये निघत आहे. दोन्ही पैंजण आपली आता घासून झाल्यात बघा. ही एक पैंजण बघा किती घाण निघले. ही एक बघा. तर ही दोन्ही पैंजण पांढरी शुभ्रच एकदम निघल्यात बघा. आपण आता थोडं ही पहा ताईंनो, ही पहा पैंजण किती व्यवस्थित निघल्यात ते तुम्ही आता बघा. हे का हे बघा पैंजण आपली कसं किती काळी कुठ होती आणि किती पांढरी शुभ्र निघल्यात. बघा दोन्ही बाजूने बघू शकता तुम्ही. बघा आता ही घ्या. बघा हे दुसरं बी कसे पैंजण निघाल्यात, मस्त पांढरी शुभ्र निघाल्यात का नाही. बघा एकच नंबर. मग ताईंनो अशा पद्धतीने तुम्ही ही पैंजण
तुमची खराब झालेली असेल पायातली ही, तर व्यवस्थित तुम्ही पाण्यामध्ये टाकून मीप केलं त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. एकदम निरमा 1 चमचा बरोबर, सोडा खाता 1 चमचा बरोबर टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही पंजेनं तुमची चकाचक चमकू शकता. तर मग तुम्हाला कसा वाटला माझा ही जुगाड व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगा. मग तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा.